खूप ऊन आहे, पण मतदान करा. आणि इंक माझ्या ड्रेसला लागणार होती, ती माझ्या दुसऱ्या अंगठ्याला लागली आहे. त्यांनी बचकनं टाकली आणि खूप अशी पडली. तर त्यामुळे जा काळजी घ्या. खूप चांगला ड्रेस घातला असेल नवीन तर पोपट होऊ शकतो. आणि काहीतरी अशी गव्हर्नमेंटने फॅसिलिटीज ठेवली पाहिजे ना, की तिथे जाणाऱ्यांना नाश्ता वगैरे फ्री पाहिजे. मस्तपैकी सकाळी गेले तर नाश्ता, दुपारी गेलं तर जेवण, आणि संध्याकाळी गेला तरी नाश्ता, चहा, सरबत असं काहीतरी ठेवलं पाहिजे की नाही. आपल्याकडून टॅक्स घेऊन इतका पैसा खर्च करतात आहे. आता नोकरीवर जाणाऱ्यांचे तर किती हाल असतात. काही लोकांना अर्धा तास किंवा 1 तास दिलेला असतो की त्याच्यात वोट करून या आणि जरा उशिरा या, आणि त्याच्यात पण त्यांचा लंच टाईम काढून घेतला जातो. प्रायव्हेटमध्ये ज्यांनी नोकऱ्या केल्या आहेत किंवा करतायत त्यांना माहिती आहे की त्यांचे किती हाल होतात ते. तर मग माझं असं मत आहे की तिथे काहीतरी फॅसिलिटीज ठेवा ना. आमच्याकडून इतके सारे टॅक्स घेता, काय घेता, ऊन ताण काय काय, आणि मोबाईल हे करू नका, ते करू नका, मोबाईलवर रेकॉर्डिंग होऊ शकतं, बाहेरच ठेवा, पर्समध्ये ठेवा, आणि एकदम असं ताणून बोलतात. तर जास्त रुबाब करू नका. आम्ही आहे म्हणून तुम्ही आहे, नाहीतर एक दिवस आम्ही सगळे घरात बसलो आणि तुम्हाला पाडून टाकू. तर मला असं तिथे उभं राहून आहे ना खूप विचार येत होते. तर तुम्हालाही माझ्यासारखे विचार येतात का? आणि एक तर सांगते, 8 वर्ष मी कशातच नव्हते. 8 वर्षानंतर मी इलेक्शन केलेलं आहे. तर त्यामुळे आहे ना अवघडच आहे फार सगळं. तिथे जाऊन तर कन्फ्यूजच होतं इतक्या लोकांचं हे बघून, की आपल्या प्रभागातला नंबर म्हणजे आपल्या प्रभागात जो माणूस आहे त्याला लक्षात ठेवणं, ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला ह्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. कारण बऱ्याचशा बायकांना मी बघितलं तिथे, त्या नवऱ्याने सांगितलं तिथे बिचाऱ्यांनी हे केलं, वोट दिलं. मला पण माझ्या नवऱ्याने निक्षून सांगितलं होतं, असं नाही की माझ्या नवऱ्याने मला सांगितलं नव्हतं. त्यानेही मला सांगितलं होतं की मी तुला सांगतोय. मी म्हटलं तू मला सांगतोय तरीसुद्धा मला पण कळतं ना. आणि तुम्हाला सांगू का, मी रोज सकाळी उठून न्यूज बघते. मला तो फार वाईट नाद आहे. किंवा पेपर वाचण्याचा आता सुटला, मुंबईत असताना होता, पण आताही ना मला न्यूज बघण्याचा खूप नाद आहे. कोणाला आहे माझ्यासारखा. मी सकाळी उठल्या उठल्या ABP माझं बघत असते आणि माझा कट्टा बघते. वेगवेगळे कवी, परत पॉलिटिशियन कोण कोण येतात, काय काय सांगतात, यात मला फार रस आहे. तर त्यामुळे राजकारणात पण थोडाफार आहे. मी माझं प्रत्येकाचं आपापलं मत असतं, पण माझं पण असं वैयक्तिक मत आहे. पण ते मी कधी ह्या फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर अशा गोष्टी बोलून दाखवत नाही. असं किचनमधलंच फक्त दाखवत राहते. पण आज मला तिथं असं जाऊन वाटलं की काहीतरी चहा नाश्ता काहीतरी ठेवा. नुसतं आलेल्या माणसांवर, बिचारे तिथे बसलेल्या बायका पण आहे ना, ऊन एवढं कडक, ते नुसते असे टेंट लावलेले, म्हणजे वरून ते मांडव आणि एवढा पातळ कपडा, त्यात ते ऊन बिन लागणार त्यांना. तर मी म्हटलं किती बिचारे हा सकाळीच आल्या असतील 6:30ला, 7ला ते चालू होतं, तर 6ला आल्या असतील त्या 1 तास आधी किंवा अर्धा तास आधी. तर किती कष्टाचं काम आहे ना. तर ज्या महिला खरंच नोकरी वगैरे करतात ना, आणि ज्या बाहेर असे कामं वगैरे करतात, ज्यांच्या फिरण्याच्या नोकऱ्या आहेत, त्यांना खरंच सलाम आहे. की त्या खरंच सगळ्या ताईंना आहे ना माझ्याकडून सलाम आहे की तुम्ही कसं करता एवढं सगळं हँडल. मी तर नुसतं तिथून जाऊन आले ना, तरी येता येता 4 जागी स्टॉप घेत गप्पा टप्पा करत आले. कारण मला आता माझ्याकडे घरात आहे ना कोणीच नाही आहे, सगळे बाहेरगावी गेलेले आहेत, तर मीच आहे. तर त्यामुळे रिलॅक्स लाईफ आहे आपलं, मस्त आरामशीर आले. आणि आता मिसळ पाव खाणार आहे आणि मीच स्वतःला पार्टी देणार आहे. तर मी नेलपेंट पण त्यासाठी नव्हतं लावलं. तर मला माझी मैत्रीण म्हणत होती की मेहंदी लावायची होती अशी अर्ध्या बोटांना, म्हणजे ते दिसून येत नाही आणि खराब पण वाटत नाही. तर म्हटलं आता काय प्रॉब्लेम नाही, आता लावू आपण, आणि त्यात काय एवढं, आपले कोण हात असं बघत असतं. माझे फॉलोवर बघतात, त्यांना कळतं की बाबा या बाईने हे केलेलं आहे म्हणून, वोट दिलेलं आहे म्हणून. तो काही लोक इतके कॉन्शियस आहेत नेल पेंट वगैरे लावून. तर सगळ्यांनी सगळ्याचा आनंद घ्यावा. आणि तिथे गेल्यावर मला काही गोष्टी खटकल्या की फार चिडचिड होती त्या लोकांची उन्हाने. जबकी मी सकाळी 8:30ला गेलेले, 8:30-9 वाजताच त्या लोकांची चिडचिड होत होती. तर संध्याकाळपर्यंत काय होणार आहे विचार करा, उन्हातानाने. काही लोक फार रूड बिहेवियर करत होते. काही बायकांची बिचाऱ्यांची तर चिडचिड होणारच साहजिक. आणि
काही बायकांना ते मला स्वतःला हे कळत नव्हतं की बटन दाबल्यावर आवाज आल्याशिवाय तिथून यायचं नाही. मी बटन दाबलं आणि निघून आले बाहेर. तर ते मला म्हणतात, अहो थांबा, आवाज तर येऊ द्या. तर अशा प्रकारची पण गंमत आहे. जरा पेशन्स. मला असं वाटलं चला निघा इथून पटकन, एकटा आपला मोबाईल वाजला तर ते मोबाईलवरून कटकट होत होती. तर म्हणून अशा फारशा गमती जमती तिथे झाल्या आणि मस्त एन्जॉय केला मी. येताना मैत्रिणींना भेटत मस्तपैकी आले. तर तुम्ही पण गेला नसाल तर जा, तुमचं जेव्हा जेव्हा असेल तेव्हा, आणि मस्त एन्जॉय करून या. त्या दिवशी स्वतःला सुट्टी द्या. काय रस्त्यात मिसळपाव, वडापाव, इडली सांबार काय पण खात या, पण आणि मस्त एन्जॉय करा. बाय. पण मत द्या, चुकीच्या व्यक्तीला देऊ नका. आता तुमचा अभ्यास झालाच असेल, तुम्हाला माहीत नसेल, पण मी याच्यात आहे ना, मी संजय राऊतांचा इंटरव्ह्यूसुद्धा चुकवत नाही, माहिती आहे का. रोज सकाळी इंटरव्ह्यू असतो ना संजय राऊतांचा, तो सुद्धा बघते. त्या माझा नवरा कसं म्हणतो, हे संजय राऊत तुझ्यामुळे आला बघ, आला बघ तुझा संजय राऊत. माझे हस्बंड मला नेहमी सांगत असतात की आला बघ संजय राऊत. म्हणजे माझं एक काम आहे त्यांचा इंटरव्ह्यू रोज ऐकायचं, त्यांनी आम्हाला सवय लावलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे, कुठला राजकारणी तुमचा आवडीचा आहे किंवा कोणी कामं केलं हे गोष्ट सोडता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही त्याच्यात किती इन्वॉल्व झाला आहे, तुम्हाला त्यातलं काय कळतं, सगळे माहिती आहे का, सुप्रिया ताईंबद्दल काय काय माहिती आहे, म्हणजे द्यायला पाहिजे का. आता हे जे तिथं विषय चालले होते, काय यांना मत द्यायचं, काही लोक तिथे बसून डिस्कशन करत होत्या, काय यांना मतं द्यायची, यांचेच भांडणं चालले आहेत आणि ह्यांना कळतं आहे का समाजाचं काय चाललं आहे. एक काका तर खूप चिडले होते, माझ्या मुलाला नोकरी नाही आहे, एवढं शिक्षण घेऊन तो उच्च शिक्षित आहे तरी त्याला मनासारखी नोकरी नाही आहे, असं तसं आमच्यावर खूप ऑनलाईन वगैरे. पण खरं विचार करता राजकारणी लोकांना आपल्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार तरी येतो का डोक्यात. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं आहे का. तर समाजाने स्वतः सुधारलं पाहिजे. तुम्हाला ते लोक सुधरवणार नाही आहेत, तुम्ही सुधरा आधी. त्यांना जाऊ दे, तुम्ही तुमचं ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. ते ना त्यांचं मजेत आहे. ज्याला पद मिळणार आहे ना तो करेल तर करेल काम, तो 17 कारणं दाखवेल आणि एवढ्या मोठ्या जनसंख्येत तुम्ही कोणालाच सॅटिस्फाईड करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आधी सुधरा आणि मग आपण सुधरायला पाहिजे जनतेने. ते राजकारणी सुधरव, आपण त्यांना अक्कल घडवायची ठरवलं ना तर ती घडवू शकतो आपण. तर जरा आता आपण सुधरा आणि आपल्यात एकी दाखवा. आपण भांडत नाही बसायचं, हा तो आहे तो आहे आणि तो त्या गावचा आहे. महाराष्ट्रातले लोक तर आपसातच भांडत बसले, तो कोकणी आहे, तो घाटी आहे आणि तो लातूरचा आहे आणि तो तिकडचा आहे आणि तो तिकडचा आहे. तर ते भांडू नका, तुम्ही एकत्र या आणि मग बघा कसं सगळं बदलतं येते. तर जात पात धर्म हे सगळं भांडणं सोडा आणि मस्तपैकी एकी ठेवा. एकी ठेवली की बरोबर सगळं वटणीवर येत आहे. आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत हे पहिलं लक्षात ठेवा. मग तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो, पण आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपण बाहेर येऊन आलेले लोक आपल्याला ज्ञान शिकवत आहेत. मी मुळशीवाली आहे म्हणून तुम्हाला इतकं बोलते. आमचे मुळशीवाले असे भाषण देण्यात हुशार आहे. तर त्यामुळे तर मी तुम्हाला आय थिंक भाषण दिलं असेल, पण आपल्यात एकी असणं फार गरजेचं आहे. मी हल्ली बघते लोक जातीपातीवरून एकमेकांना इतक्या कमेंट्स करतात, बोलतात. तर ते सगळं सोडा आणि मेजॉरिटी दाखवा. आणि आरक्षण या विषयावर तर काहीच बोलायला नको. त्यामुळे टाटा बाय बाय. आरक्षण विचारलं तर टाटा बाय बाय, आमचा रामराम घ्यावा. आम्ही तर दोन्हीकडून, मी मराठा पण आहे आणि ब्राह्मण पण आहे. तर कशामध्ये घ्यावं आणि काय घ्यावं, तर कशाला थांब पत्ता नाही माझा. तर मी कधीच काही फॅसिलिटीज घेतलेल्या नाही आहेत. तर त्यामुळे तरी सुखी जीवन आहे. सगळं काही मिळवलेलं आहे स्वतः नोकरी करून. आणि मेहंदी लावून बघा माझ्या केसांना मस्त कलर आलेला आहे. आणि हा मी एक टाईमपास व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्याजवळ वेळ आहे त्यांनी मस्तपैकी बघा आणि एन्जॉय करा. बाय. आणि मेहंदी लावत चला महिन्यातून 2दा केसांना पातळ करून, बघा छान असा कलर येतो. बाय.